नमस्कार मंडळी, मी भूषण बागुल स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात द गजाली शो या कार्यक्रमात. तर आता वेळ न घालवता आज मी तुम्हाला भेटवणार आहे आजचे आपले पाहुणे. ह्या पाहुण्यांबद्दल सांगायचं झालं तर हा ओळखला जातो कोकणचा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे, कोकणचा छावा. हो, मी तुमच्या लाडक्या यूट्यूबरबद्दल बोलतो आहे, इन्स्टाचा स्टार, ज्याचे रत्नागिरीत आजपर्यंत जर बघितलात तर कमीत कमी 1,72,000 फॉलोअर्स आहेत. म्हणजे रत्नागिरीचा आपला सेलिब्रिटी तो आज आपल्याकडे आलेला आहे. तर सगळ्यांसमोर मी त्याचं स्वागत करतो. अभिषेक गुरव, नमस्कार. अरे थँक्यू. अभिषेक, स्वागत आहे तुझं द गजाली शो कार्यक्रमात. असं वाटलं मला युनिक आहे. थँक्यू. आता ॲक्च्युली सुरुवात माझी व्हायला पाहिजे की मी तुझं काहीतरी करतो, तू आमच्या कार्यक्रमाचं कौतुक करतो, ही मोठी गोष्ट आहे. नाही, मस्त युनिक वाटलं मला. युनिक तिथे आपण. वा वा वा, तुझा हा थॉट पण खूप सुंदर आहे. अभिषेक, मला सगळ्यात पहिले एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर दे. शाळेत असताना तुझं गणित कसं होतं? गणित बेकार होता. बेकार होतं. मग तुला एक्सची व्हॅल्यू कशी कळली? एक्सची व्हॅल्यू कशी कळली? मला तेच मी म्हटलं, जेव्हा येईल ना अभिषेक त्याला हा प्रश्न विचारायचा की एक्सबद्दल जेवढा हा बोलतो तर शाळेत याची एक्सची व्हॅल्यू कशी याला काढता येत होती. असो, पण खरंच मनापासून खूप स्वागत आहे तुझं आमच्या कार्यक्रमात. आणि तू आपल्या ह्या गजाली कार्यक्रमात अगदी कम्फर्टेबल होऊन बोल, तुला हवं त्या भाषेत बोल, कारण तू जसा आहे तसा लोकांनी तुला ॲक्सेप्ट केला आणि तू तसाच प्रेझेंट हो. ठीक आहे, त्याच्यामुळे औपचारिकता आपण काही पाळू नको यात एकमेकांमध्ये. ठीक आहे. अभिषेक, मला सगळ्यात पहिले एक सांग की तू हा जो कार्यक्रम सुरू केला म्हणजे इन्स्टा रीलच्या मार्फत किंवा यूट्यूबच्या मार्फत, हे तुझं सुरुवात झाली कधी आणि कुठल्या कारणामुळे, कधी सुचलं? सुरुवात झाली 3-4 वर्ष आली असते. हां, पण इन्स्टा तेव्हा ओपन होतं, म्हणजे जस्ट असं ओपन करून ठेवलेला. आणि ॲक्च्युली मी यूट्यूबला आधी होतो, म्हणजे आता पण यूट्यूब करतो मी, पण आधीपासून पहिलं यूट्यूब करायचो. हां, म्हणजे छोटे व्हिडिओ. तेव्हा ॲक्च्युली लॉकडाऊन होतं माहिती ना, कारण मी ॲक्च्युली एडिटर आहे आणि मुंबईला होतो मी. तर त्या पिरियडला असं म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी आलो गावी आणि म्हटलं काहीतरी करूया छोटे व्हिडिओ. तर मग तेव्हा यूट्यूब वगैरे सुरू केलेला. आणि नंतर मग ते करत होतो. आता कोण असायचे तर नाही स्टार्टिंगला. आणि मग म्हटलं करूया काहीतरी छोटं होईना, काहीतरी करत राहूया. आणि मग यूट्यूब सुरू केला. मग थोडा मोठ्या व्हिडिओ बनवायला लागलो, जरा बघून ह्याच्या वगैरे. कोणाच्या बघून? म्हणजे तुला कोण होतं ज्यांच्यामुळे तू इन्फ्लुएन्स आला? यूट्यूबचं बोलतात. हां, यूट्यूब म्हणा. इन्स्टाला असं कोण इन्फ्लुएन्स होतं? यूट्यूबला इन्फ्लुएन्स म्हणजे विनायक माळे होतं त्या पिरियडला. विनायक माळेच्या, कारण त्या पिरियडला मार्केट होता फुल. आता पण आहे त्याचा. हां, तो सेन्स येत असेल कधी स्टार्टिंगला. तो आगरीचा असेल, माझा कोकणीचा असेल. माझी बायको सिरीजमध्ये जास्त येतो सेन्स, तो चिडलेला वगैरे कॅरेक्टर असतो. हां, बरोबर. तो सेन्स विनायक माळेचा स्टार्टिंगला होता. पण नंतर कसं म्हटलं आपण वेगवेगळे कॅरेक्टर करूया, एकाच झोनमध्ये नको राहूया. मग वेगवेगळे करायला लागलो कॅरेक्टर. बट हां, तो एक म्हणजे स्टार्टिंगला मी अजून आठवतो, मी सांताक्रूजला काकीकडे होतो आणि त्या पिरियडला त्याच्या मी व्हिडिओ बघायचो. आणि म्हटलं गावी, म्हटलं लॉकडाऊन म्हणजे माहीत होतं असं की काहीतरी असं होणार आहे, काहीतरी गावी वगैरे जाऊन म्हटलं स्टार्ट करेन हळूहळू असं काहीतरी छोटं. एवढं म्हटलं मोठ्या स्केलला जमणार नाही, पण मग छोटं करेन. मुंबईला तू सांताक्रूजला कोणाकडे म्हटलंस? मी काकीकडे होतो. काकीकडे. मग तिथे काय करत होतास तू? मी मुंबईला होतो 2 वर्ष. मी स्टुडिओज होतो. मी VFX म्हणजे ॲनिमेशन केलं मी. हां, आणि मी तिथे मुंबईला होतो. पहिलं अंधेरीला होतो आणि नंतर मी परत गावी येऊन आणि नंतर मग परत म्हणजे ब्रेक घेतला होता 5-6 महिने. आणि परत मग 1-1.5 वर्ष मी मालाडला होतो दुसऱ्या स्टुडिओ. मालाडला मी इन्फिनिटी मॉल आहे ना, त्याच्या अपोजिट इझनिमा बिल्डिंग आहे, तिथे पण होतो स्टुडिओ, दुसऱ्या स्टुडिओ होतो. हां, आणि मग ते करत पण त्या स्टुडिओपर्यंत होतो तोपर्यंत यूट्यूब म्हणजे बऱ्या असं थोडाफार व्हिडिओ होत होत्या. मग सॅटर्डे संडे वगैरे गावी यायचो इकडे आणि मग शूट करायचो आणि परत जायचो, मग एडिट वगैरे करायचो. इन्स्टा तोपर्यंत काहीच सुरू नव्हता, पण यूट्यूब होता सुरू असं. आणि मग तुला ही जाणीव कुठल्या याच्यावर झाली की यार मी हे करतो, मी करायला पाहिजे किंवा करून बघतो, असं काय? तू पहिला जेव्हा बनवलं असेल ना, किंवा बनवण्याच्या आधी एक डोक्यात आलं असेल ती कॉन्सेप्ट, तर ती काय होतं की कशामुळे तू हे विचार केला की मला हे करायचं आहे? असं काहीतरी डोक्यात झालं, काही घटना घडली होती? नाही करायचं, कारण मी थिएटर आर्टिस्ट आहे.
बर हां, मी थिएटर आर्टिस्ट आहे. मला ऐकायला आवडेल नेमकं कसं काय. मी नाटक वगैरे एकांकिकांना आधीपासून करायचो. म्हणजे गावावर काय बोलतो पारावरचा कलाकार असतो ना, अशा टाईपमध्ये ना करायचो आम्ही. आणि त्याच्यानंतर मी रमेश किर कला अकादमीत होतो, शिवगण सरांची, जे कोकणातल्या छाकण्या वगैरे आहे ना. हां, तिथे मी 1.5 वर्ष शिकलो थिएटर, नाटक, एकांकिका. मग सावरकरला वगैरे मग थोडंसं मी वाटायला लागले करूया, त्यातून आवड. बाकी असं एकदम लहानपणापासूनच काय नाही, पण हां ते एकांकिका नाटक वगैरे करायची सवय. त्याच्यामुळे मग म्हटलं आता त्या पिरियडला सोशल मीडिया येत होता चांगला. म्हटलं यूट्यूब, इन्स्टा तेवढा नव्हता स्टार्टिंगला. म्हटलं यूट्यूब होता, सो सोशल मीडिया यूट्यूब, फेसबुक वगैरे. आणि मग म्हटलं हिंदी वगैरे करण्यापेक्षा म्हटलं आपल्याच लँग्वेजमधून करूया, कोकणी भाषेतून करूया, कोकणी कॅरेक्टर करूया, की जेणेकरून कनेक्ट होईल लोकांना. ते हिंदी काय ते आहेच ऑलरेडी तिकडे क्रिएटर आपले काय म्हणलं महाराष्ट्राला, तर इकडचा पब्लिकला म्हटलं आपली भाषातली कनेक्ट करूया. आणि मग सुरू केला मी असं. आणि तोपर्यंत पण इन्स्टा काय नव्हता अजून. इन्स्टाची नंतर स्टोरी आहे, इन्स्टा स्टोरी वेगळी आहे, युनिक आहे, सांगेन नंतर. आणि आता मला सांग, आता तुझा जो काही जॉनर आहे तो मी बघितलेला आहे, ज्या पद्धतीची तुझी कॉमेडी आहे, जो सेन्स आहे तो खूप कमाल आहे. पण मला एक माहिती आहे की हा सेन्स, ही कॉमेडी ही ना, की असं अचानक ठरवलं आणि करायला सुरुवात झाली, हा कधीच होत नाही. किंवा तो माणूस मुळात तसा असायला लागतो. तर बालपणापासून तू असा इतका खोडकर किंवा मस्तीखोर होतास का? हां होतो. म्हणजे बालपणाचे किस्से आता ते कॅमेरासमोर सांगू शकत नाही एवढे भयानक आहेत ते. कारण मी मराठी शाळेतला पोरगा, सगळेच आपण मराठी शाळेतली मिळत कशी पोरं तिकडची. आणि हां इंग्लिश मिडियमचा बाबा काय नाही, आपण साधे मराठीतून शिकून मराठी शाळेचा अभिमान आहे. आणि मजा होती. म्हणजे ते दिवस आता नाही. बाकी कुठे पण काय पण पुढे होईल काय होईल मला काय माहीत नाही, किती पुढे जाईन नाही जाईन, पण ते दिवस नाही येणार. पण लहानपणी आपण खोडकर असतो, बरोबर, मस्तीखोर असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरचे आपल्याला ना शांत करण्याचा प्रयत्न करतात की खूप मस्तीखोर आहे, खूप त्रास आहे. आता ना एक हसायची गोष्ट होईल. शांत म्हणजे ना हवन नाही बोलत त्याला, ते जाऊन शांती करणे. माई 2दा-3दा केलेली आहे शांती, माई 2दा-3दा केली, पण मी शांत नाही कधी झाले. शांत त्या वयात एक ॲटोमॅटिक होतो, जेव्हा सिच्युएशन कळते ना की आता काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी करूया. पण जेव्हा मग हे स्टार्ट केलं ना, कारण मी ॲनिमेशन किंवा ना जॉब फक्त नावापुरता केला होता, कंटिन्यू नव्हता करायचा. मला ते माहीत होतं कंटिन्यू माझं, म्हणजे काय काय जणांचा माइंडसेट असतो ना, काय मी बरेच क्रिएटर बघितले आहेत लॉकडाऊनच्या वेळेला टाइमपास म्हणून आलेले आहेत. एक लक असं मग होतच गेले. माझा तसं नव्हता. मला स्टार्टिंगपासून एक असं काय नाही की करेन, पण एक माइंड होता की म्हटलं टाइमपास म्हणून नाही, म्हटलं एक करूया असा होता माइंड. हां, कारण जॉब मला 100% करायचा नव्हता. अभिषेक, तू हे VFX वगैरे जे करायला घेतलंस ना, शिकलंस वगैरे, मग त्याच्या आधी मग तुझं शिक्षण म्हणजे कुठपर्यंत केलेलं, काय पुढे? मी 12th केली. 12th मी 11वी मी हर्च्यात केली आणि 12वी नापास झालो होतो. काय सांगतो? 12वीत मी फेल झालो होतो, गोगटेला फेल झालो होतो. 12वी नंतर मी 2 वर्षात बाहेरून दिली. कुठल्या सब्जेक्टला फेल झालं? सायन्सला. कुठला सब्जेक्ट वगैरे? 3-4 उडालेले. 3-4 उडालेले. बापरे. काय तेव्हा टेन्शन वगैरे काय? हां टेन्शन, करायचं काय. मग टेन्शन तसं बघायला गेलं तर टेन्शन अजून पण आहे, असं काय नाही की, बट थोडं तर हे आहे. पण हां तेव्हा जास्त होतं. घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता तेव्हा? घरच्यांचं काय, फेल झालं माझ्या बाबा म्हणजे पप्पा बोलतो, मम्मी पप्पा स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे असे काय नाटक वगैरे करायचे ते, पण ह्याच्यात असं काय नाही, हे काय करतोस किंवा असं काय, म्हणजे त्याच्यामुळे भरपूर काय नंतर मग मी ॲनिमेशन घेतलं. हां 12th फेल झाल्यामुळे मी ॲनिमेशन घेतलं, नाही तर मी कुठेतरी इंजिनियर केलं होतं. कारण मला ना पॉलिटेक्निकचा ना शॉक होता. काय इंजिनियर व्हायचा असं ना, ते म्हणजे काय माहीत नाही, पण आम्ही इंजिनियर होणार. ॲक्टिंगचा असं काय एवढं नव्हता, इंजिनियर होणार किंवा डॉक्टर नाही पण इंजिनियर होणार, असा एक माझा हे होता. कोणाला बघून असं जाणवलेलं लहानपणी किंवा शाळेत, कोणी भाऊ, कोणी रिलेटिव्ह? हां असं इंजिनियर आमच्या गावात 1-2 पॉलिटेक्निकला जायचे तेव्हा, आणि ते टॉपर होते त्या पिरियडला. तर त्याला हे जाता हां, म्हणजे मला इंजिनियरला जाईन मी पॉलिटेक्निकला. पिंक कलरचा ड्रेस होता इथे, तर तो ब्लॅक कलरची पॅन्ट, म्हटलं इथे जाईन. म्हटलं म्हणजे व्हिज्युअल्स तुझे बऱ्यापैकी क्लिअर होते की मला पण असं करायचं. सवय आहे, डोळ्यासमोर सांगतो अच्छा हे करेन ते करेन. परत आता हे एक विषय सांगतो की कॉलेजला पण असताना ना हिरोगिरी पण, म्हणजे असं कधी केली नाही, पण असा एक मांड होता की हिरोगिरीसारखा, म्हणजे
ते अजय देवगणचे वगैरे 90s अक्षय कुमारचे वगैरे पिक्चर असायचे ना, त्यांच्या एंट्र्या. आता तो तेव्हा कॉलेजचा ना, आता तसे बनत नाहीत मूवी, आता चालत पण नाहीत. 90s मध्ये तसे बनायचे. आपला 90sचा माझा हे नव्हता, पण त्याच्यानंतर पण थोडा क्रेज होती. शाहरुख खानचा कुछ कुछ होता है पिरियडच्या वगैरे, असा म्हटला वही बी घेऊन म्हटलं असं. तुझं 12वीचं जे वर्ष होतं, किती सालीची गोष्ट आहे? आता एवढं आठवत नाही मला, लिटरली आठवत नाही मला, पण झाली. आता मी 97चा आहे, 1900, तर 12th माझी. ओके, म्हणजे पुढे 17 वर्ष त्याच्या, अजून 17 वर्ष त्याच्यानंतर 1700. ओके, म्हणजे नाही म्हणतो 2015 15-16च्या पिरियडची गोष्ट, 14-15 बरोबर. तेव्हापासून तुला ते इंजिनिअरिंगचं वेळ होतं. हां, 12thमुळे इंजिनिअरचं होतं. मी ITI पण फॉर्म भरायला गेलो. मग ITI फॉर्म भरला, नॉन क्रिमिनल नव्हता माझा, कॅन्सर. ITI नंतर मग ॲनिमेशन मला कोणतरी सांगितलं असं असं आहे, जे चांगलं करतायत मुंबईला वगैरे. तोपर्यंत काही नव्हता, म्हणजे ॲक्टिंग नाटक करायचो मी, पण असं प्रॉपर शिकलेलो नाही. असं काय नव्हतं, शिकलेलो काहीच नाही त्यातलं होतो. आणि मग उभा पण ओव्हर ॲक्टिंग किंवा माहिती ना, नमनात आपण हे करतो. ॲक्च्युली नमन कोकणाची कला आहे, चांगली आहे गोष्ट, पण ती कशी लाऊड होते ना, मग तशी सवय होती. तर प्रोफेशनल नाही कधी, थिएटरला नाही कधी. मग मला एक अकादमीबद्दल कळलं की रमेश कला अकादमी तसं शिकवतात वगैरे. मग म्हटलं हे पण करेन मी, आणि म्हटलं सकाळचं जाईन ते शिकायला. आणि मग मी तिथे गेलो, आणि मग वर्षभर ॲनिमेशन पण शिकलो, आणि ते पण सकाळचा केलो. ॲनिमेशन इथे रत्नागिरीत शिकलो मी, आरोग्य मंदिरला होतो, आणि ते खाली होतं गोगटेच्या इकडे. आणि मग त्याच्यानंतर VFX साठी तू मुंबईला गेला? VFX साठी 1 वर्षानंतर मग मी प्रॉपर हे मग VFXला गेलो, मुंबईला गेलो स्टुडिओ. बरं, 1-1.5 म्हणजे त्याच्यानंतर 1.5 वर्ष होतो इथे, शिकलो आधी, नंतर मग गेलो. ओके, तोपर्यंत काही युट्यूबचा काही नव्हतं सुरू, फक्त एक ॲक्टिंगचा ना सवय झाली मला अकादमी शिकल्यामुळे. हां, म्हटलं नंतर मग तिकडे गेल्याच्या नंतर मग मला हे झालं, हे बाकीचे युट्यूबर्स. हां, स्टार्ट विनायक माई स्टार्ट झाला होता मार्केटला, मराठी याच्यात BBQ, भुवन बाम, आशिष चंचलाने, हर्ष बेनीवाल, हे ॲक्च्युली बऱ्याच जणांचे इन्फ्लुएन्सर त्या पिरियडला आले. मराठीत आपल्या क्वचित आले. भाडीपा चॅनल मला आवडतो, इट्स सच आवडतो, 2-3 चॅनल ते जाम आवडतात, बघतो मी त्यांचे, अजून पण बघतो, कारण मी ॲक्च्युली यूट्यूब लवर आहे. इन्स्टा मी जास्त नाही बघत. अच्छा, पण बघायला गेलं तर तुझे जास्त फॉलोअर्स इन्स्टावर आहेत. हां, ना, कारण म्हणून मी ट्रेंड नाही बनवत. ओके, आता ट्रेंड आला ना काहीतरी, मला तुम्ही म्हणा बरं लड्डू मुत्याचा का बनवला, तो क्वचित असा कुठला तरी एखादा झाला, मग चल काहीतरी, पण त्याच्यात पण युनिक आहे, लोकांना फॅन होतं. पण मला वाटलं की शॉकचा करूया काहीतरी. हां, आणि तो गेला पण व्हायरल, तगडा व्हायरल गेला तो. आय थिंक तो 40 मिलियन क्रॉस झाला आहे तो. आता टाइमपास म्हणून बनवलेला होता, पण तो ट्रेंड नाही. मी बघतच नाही, मी ट्रेंड काय करू. नोटीस केलं की तुझे व्हिडिओ जेव्हा बघितलेत ना सगळे, तर त्याच्यात ना मला असं ट्रेंडशी रिलेटेड खूप कमी कंटेंट दिसलं. मुंबईचे क्रिएटर आहेत ना, जास्त ट्रेंडवर चालतात. एक्झॅक्टली. आणि ट्रेंडमुळे म्हणजे मला एक म्हणजे वेगळं माझं मत सांगतो की ना, बरेचसे यूट्यूबर्स किंवा इन्स्टा रील बनवणार आहेत ना, त्यांचं काय होतं, ते व्ह्यूज किंवा हे जे क्रेज आहे ना त्यांच्या मागे, ते ना करंट जे त्यांचं ट्रेंड आहे ते पकडतात, त्याच्यामुळे येतात. पण तुझा जो प्रकार आहे ना, हा काय आहे की तुझं युनिकनेस जे आहे ना, ते तू कॉन्स्टंट ठेवलं, तू ट्रेंडला कधी पकडत नाही. पण मग त्यामुळे जे तुझे फॉलोअर्स आहेत ना, ते मला वाटतं ते तुला ते फॉलो करतात खरे. बाकीच्यांकडे जे आहेत ना, ते ट्रेंड फॉलो करतात. ट्रेंड फॉलो केल्यामुळे यांच्यापर्यंत ते आलेले फॉलोअर्स आहेत. बरोबर, ही तुझी एक चांगली अचिव्हमेंट मला त्याच्यात दिसते. ते कसं युनिक वाटतं ना काहीतरी. आता कसं आपण कोकणातलं एक लँग्वेज आहे, किंवा आपल्या इकडचं कल्चर आहे, नवरा बायको सिरीज असेल किंवा काय गर्लफ्रेंड, मग ते कसं, आणि गावातला पब्लिक असं रिलेट करतो, कारण मी स्वतः गावातला असल्यामुळे, गावातली भाषा असल्यामुळे ना, गावातला पब्लिक रिलेट करतो चांगला, की अरे आपल्यातलंच आहे असं वाटतं ते. त्याच्यामुळे शहरातले क्रिएटरचा कसं, शहरातले क्रिएटरचा कसं वाटतं, तो थोडा तिकडे सिटीतला येतो. मुंबई पुण्याचे क्रिएटर आहेत ना, चांगले आहेत, पुण्याचे पण 2-3 चांगले आहेत, मुंबईचे आहेत, पण त्याचा तो तिकडचा भाग येतो. मला अजून एक विचारायचं होतं की जेव्हा ठीक आहे, तू तिकडनं मुंबईवरून इकडे आला, मग त्याच्यानंतर ही सुरुवात केलीस, बरोबर. ही सुरुवात केली तेव्हा, आता ज्या पद्धतीने तू सांगितलं की बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत, हां, तू पहिल्यांदा ही सुरुवात केली ना, की ओके मी इन्स्टा रील किंवा व्हिडिओ यूट्यूबचे रील्स वगैरे बनवतो आहे किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो आहे, तेव्हा पहिलं जेव्हा तू टाकलंस, त्यानंतरची बाबांचं रिॲक्शन काय होतं ते बघितल्यावर? नाही, मी लॉकडाऊनच्या पिरियडला स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा घरीच होतो यूट्यूब, त्यावेळी काय करू शकत नाही. मग त्या पिरियडला मग अशाच
छोटे छोटे बनवाय कॅज्युअल काहीतरी आपला तसा पण मी थिएटर करायचो ना अकादमी वगैरे केलं होतं काय कर असं होतं. पण जेव्हा जेव्हा नंतर परत सगळं हे झालं ना मला तो ना लत बोलतात ना तशी सिगरेटची कशी असते स्मोकिंगची लत नाही पण ह्याची लागत गेली. आता म्हटलं करूया आणि नंतर मग मी ते जॉब बिबचा ना कमीच जरा करायला लागलो म्हणजे मर्दे हे करूया आपण हे करूया. जॉब करत होतास इथे मग? इकडे नव्हतं करत मी तिकडे तिकडे जायचं मग सांगायचं अरे इकडे किती वेळ जो मी 6 महिने ना असेच काढले. मग काहीतरी सांगायचं नाही 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 वॅकन्सी नाही आहे हे नाही आहे. आता पॉडकास्ट बघतील तेव्हा शिव्या घालतील मला पण त्यांना आताच कळतं. हा आताच कळतं हे. आणि मी सांगायचो की म्हणजे असं असायचं ॲक्च्युली वॅकन्सी 1-2 होत्या वॅकन्सी आल्या पण मी नाही कधी हे केल्या कारण मला हे करायचं होतं यूट्यूब वगैरे. आणि काही अर्निंग नाही स्वतःकडे चांगला कॅमेरा नाही. ओके हां मोबाईल सिम्पल होता आर्टिस्ट पण नसायच्या अक्षरशः 2-3 व्हिडिओ स्टार्टिंगचा 5-6 महिने तरी ना स्वतःच कॅरेक्टर तो तात्या वगैरे आता ऋषीपूर मग बोलत अण्णा वगैरे कॅरेक्टर वगैरे आहेत ना हां तर ते कॅरेक्टर ना असे सुचले गावातले आणि ते करायचो पण कसे कोण पकडायला पण नसायचा. मग ना तो गडगा वगैरे असतो ना बांध बिन त्याच्यावर मोबाईल ठेवायचा टच करायचा मग इकडून परत काहीतरी करायचा. आणि एक प्लस पॉईंट होता मला एडिटिंग यायची चांगली सो मला असं इकडे तिकडे कोणाकडे हां प्लस पॉईंट झालं की स्वतःच्या व्हिडिओ मी कशा पण एडिट करू शकलो. सो शूट करायचं नॉलेज थोडाफार होता त्याच्यामुळे. पण लेडी कॅरेक्टर आत्ता असा क्रिएटर आहे मी कोकणातला मोठेगिरी नाही बट जो जास्त लेडी कॅरेक्टर सोबत वर्क केलेला क्रिएटर मी आहे. मला हा प्रश्न विचारायचाच होता की एवढ्या लेडीज आणतोस कुठून? कारण मी कोकणात बघतोय ना कोकणात जसं तू म्हणतोस की पारावरचा कलाकार कोकणात नाटकं खूप होतात बरोबर. तर त्या नाटकांना लोकांना पैसे देऊन सुद्धा लेडीजांना कठीण जातं. तर तू आता इझी झालंय ते आता येतात आता मला आणायला लागत नाही. पण स्टार्टिंगचे दिवस होते ना ते भय होते म्हणजे काय ऋषीला पण मी सांगितलं होतं एक ऋषीची मैत्रीण होती आणि असं फोनवर आमचे होती बोलणं वगैरे ऋषी एक लेडी कॅरेक्टर पाहिजे रे व्हिडिओ कॉलचा आहे काय आणि म्हटलं असं तिकडून तिला बोलायचं आहे. तो पण काय नाही काय सांगायचं होय होय बघतो असेच विचारून वगैरे. मुंबईचे पण 1-2 मित्र आहेत त्यांना सांगायचो मग व्हिडिओ कॉल कोण आहे काय आहे तो अभिषेक गुरु आहे मग बघून पण काय काय नाही सांगायच्या काय काहीतरी गावातला पोरगा आहे तो कुठे काय व्हिडिओ नाही काय असं नाही बरेच नाही सांगायचं. इव्हन रत्नागिरीले पण हां कुठे काय म्हणजे गावातला टोन आहे. बट मी तेव्हा कोण मग तुला कोण आला होता मदतीला? मग तेव्हा कोण लेडी झाली सुरुवातीला? एक लेडीज अशी आहे ना सिद्धी पारकर नाव आहे तिचं. ती थिएटर चांगली सिरियलमध्ये पण तर काम करते ती आणि संजय कापरे नाटकात पण होती. आम्ही अजून भेटलो नाही पण ती फर्स्ट लेडी कॅरेक्टर आहे जे आम्ही व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ केलेला पहिला यूट्यूबसाठी तो व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ होता पण आम्ही कधी भेटलेलोच नाही. पण ती पहिली लेडी कॅरेक्टर आणि सोबत वर्क केलेली लेडी कॅरेक्टर आय थिंक मला आठवत नाही असेल पावशीच कोणतरी असेल प्रतीक्षा वगैरे असेल जे आता पण करते तू आहे तिचं नाव ती करते. त्याच्यानंतर श्रेया आले श्रेयासोबत जास्त वर्क केलं आहे यूट्यूबपासून रीलपर्यंत जास्त श्रेयासोबत वर्क केलं आहे. तिने भरपूर त्या पिरियडला सपोर्ट केलं आणि यायची ती यूट्यूबच्या पिरियडला पण रील्सला पण यायची. फ्रेंड तुझी ती ॲक्च्युली माझी क्लासमेट आहे. श्रेया क्लासमेट गाव बाजूला हे सगळे जे आहेत ना आर्टिस्ट पहिले बरेच आहेत ते सगळे असे पावस मेरवीचा लोकांना वाटतं मी पावसचा आहे कारण पावस फेमस गाव आहे. हां माझं गाव मेरवी ॲक्च्युली हां मेरवी पूर्णगडच्या साईडला आणि पावस जवळ आहे आम्हाला 5 किलोमीटर. सो शूट मी जास्त पावसला करायचो मेरवीत कमी शूट करायचो. मेरवीत आर्टिस्ट तेवढं कोणच नाही ना. हां सगळे जे मित्र होते जे स्टार्टिंगपासून अजून काय इव्हन अजून पण आहेत ते जे रीलमध्ये दिसतात ज्याने 3-4 वर्षापासून स्टार्ट केली माझ्यासोबत ते अजून पण आहेत आणि खूप सपोर्ट केलं त्याने म्हणजे जवळजवळ त्याने सपोर्ट नाही केला नसतं तेव्हा मी थोडाफार काय केलं ना ते पण नाही करू शकलो असतो. सो हां भरपूर म्हणजे लोक पण काय बोलायची काय व्हिडिओ वगैरे बरोबर. मला एक सांग ना तुझ्या सुरुवात केली ना तेव्हा तुला असं कुठेतरी मनात असं वाटलं होतं की ओके आपण एवढा पल्ला गाठू असं जाणीव झाली होती कधी? जाणीव तेव्हा कळायचंच नाही काहीच कळलं नाही. माझा यूट्यूब चॅनल माझ्या मित्राने ओपन करून दिलेला आहे. बरं मग तू टेक्निकल बाबतीत तेवढा साऊंड टेक्निकल बाबतीत म्हणजे कसं बाकी नॉलेज आहे पण अशा एवढं मॉनिटाईज पण चॅनल मला दुसऱ्याने करून दिलेलं आहे. कारण तेवढा सेन्सच नव्हता ना त्या पिरियडला काय माहीतच नव्हतं यातलं. मला सेन्स फक्त होता ॲक्टिंगचा आणि एडिटिंगचा. बाकी मी असं विचारून करायचो कारण मी बऱ्याच आहेत ना हे या यूट्यूबला बघत केलेल्या गोष्टी आहेत.
ह्या बाकीचे टेक्निकल, मग ट्युटोरियल बघणे, बाबा कसं केलं त्याने, हे कसं केलं, मग ते बघून करायचं. मॉनिटाईजला कसं काय करायचं किंवा असं. म्हणजे तुझ्या आधीपासून हे डोक्यात नव्हतं की मी याच्यात काय कमवेल वगैरे, हे नव्हतं खरं? नाही कमी असं काय नव्हतं, फक्त थोडंफार नाव होईन असं एवढं होतं थोडंफार. हां कोणतरी. आणि मी स्टार्टिंगला असं होतं ना की माझ्या व्हिडिओ ना यूट्यूबच्या तर अशी सिच्युएशन होती की ना 200 व्ह्यूज जायच्या फक्त यूट्यूबला. आणि तेव्हा ना मी स्वतः 10 वेळा व्हिडिओ माझी बघायचो, वाटायचं व्ह्यूज वाढायसाठी आणि मजा वाटायची. म्हणजे बरोबर लोकांना नाही आवडलं नंतर म्हणून मला मस्त वाटतंय ना, मस्त मजा. नंतर कळायला लागलं नाही आता जरा नीट करूया, मग करत गेलो. सेल्फ रिअलायझेशन. हा चुकत गेलो. स्टार्टिंगच्या व्हिडिओ त्या ॲक्च्युली तो जुना चॅनल डिलीट झाला माझा, नंतरचं मी केला परत. पण त्या पिरियड ती मजा ती वेगळीच. ते आता भले आता जरा काय कळत असेल, त्यावेळी काय कळायचं नाही, मग थोडं चुका व्हायच्या काय. म्हणजे ॲक्च्युली मला स्टार्टिंगला बाईक नव्हती माझ्याकडे. मग संडेला शूट असेल ना पप्पांकडे कशी तरी असं जरा द्या असं करून न्यायचो शूटला. पण बाकीचेच दिवस काय मग बसने जायचो. मग त्या लोकेशन कुठे असेल गावात, ॲक्च्युली जास्त पावसला ठेवायचो. पावसला चालत जायचो तिकडे त्यांच्या तिकडे. ते पोरं पण बिचारे यायचे, पोरं पण यायचे चालत वगैरे आणि शूट वगैरे करायचो. यूट्यूबच्या गोष्टी आहेत त्या. इन्स्टाच्या पिरियडला पण होता स्टार्टिंगला थोडा, पण इन्स्टाच्या पिरियडला थोडं ठीक आहे. बरं मग हे झालं यूट्यूबचं सगळं नाही. यूट्यूब नंतर तू इन्स्टाकडे शिफ्ट कसा झाला? इन्स्टाकडे शिफ्ट व्हायचा ना, माझा इन्स्टा म्हणजे ना टिकटॉकचा आणि माझा ना 36 कडे आहे लिपसिंगचा. म्हणजे पोरी आजकाल करतात मेरी प्यारी प्यारी दोखिया वगैरे, लाली पावडर लावणे आणि एखाद्या गाण्यावर आता गुलाबी साडी आला की गुलाबी साडी, हे मला आवडत नाही. जेणून ते छपरीगिरी आहे. हां क्रिएटर प्रॉपर असेल तो स्वतःचा कॉन्टेंट टाक, तो क्रिएटर आहे. आवडत नाही स्टार्टिंगपासून. हां मी बरेच जण सांगितले, पण मैत्रिणी पण आहेत त्यांना पण असं फेसला पण सांगितलं की काय हे म्हणून, काय बावडसारखं करताय. त्यांना पटलं पण ते, कारण ते त्यानंतर माझ्यासोबत व्हिडिओ करायचे ना, तेव्हा त्यांना कळायचे अरे ही खरी मेहनत आहे. आम्ही काय धरतो रिंगलाईट लावतो आणि टाकतो. हां बट त्याच्यामुळे माझं काय होतं, काय विचारतो तुम्ही? मी हे विचारलं की तू इंस्टाकडे कसा काय वळलो. मी मालाडला होतो ना स्टुडिओत, त्या पिरियडला यूट्यूब सुरूच होता माझा. आणि 2 महिने असा होता की स्टुडिओत सुट्टीच नव्हती. म्हणजे तो आमचा सर होता ना, त्याने सांगितलं की नाही काय म्हणजे एकदम इमर्जन्सी असेल तर सुट्टी. एक तर तो स्टुडिओ संडे भेटायचा. मी रिलेटिव्हकडे पण जायचो, संडे मी शूट करायचो मुंबईत. मी रिलेटिव्हकडे पण गेलो नाही, मी शूटच करायचो. इकडे तिकडे जायचंच नाही. मुंबई नाही फिरलो मी फक्त शूटला फिरलो आहे मुंबई. मरीनला नाही गेलो अजून मी 2 वर्ष, वेळच नाही भेटायचा. हां शूटला फिरलो आहे. नवी मुंबईला जास्त शूट केलं मी त्या पिरियडला. नवी मुंबईला कसं एरिया चांगले आहे, गावठा भेटतो. तिकडचे 2 मित्र होते आणि एक त्याचं पण नाव घेईन मी, दीपेश गोठा म्हणून मित्र आहे माझा, गुहागरचा, दापोली मंडणगडचा आहे तो. त्याने पण त्या पिरियडला बरेच मदत केली. त्याचा कॅमेरा होता, शूटला यायचा तो. सो बरेच असे आहेत लाईफमध्ये त्या जर्नीत येऊन गेले. ऋषी एक त्यातला एक आहे जो बरेच असे त्यांनी सपोर्ट त्या सिच्युएशनला अप करायचा, कर रे मॅनेज कर असं. सो असे बरेच जण भेटले, पुढे पण भेटतील. आणि हां मी तो मेन सांगायला तुम्हाला राहिलो, इन्स्टा चालू कसा केला माझ्या ना यूट्यूबच्या. आता मला वेळ नव्हता ना 1.5 महिने. मग माझ्या जुन्या ना व्हिडिओ होत्या यूट्यूबच्या, त्या एक्सपोर्ट केलेल्या असतात मोबाईलमध्ये. वेळ तर नाही आहे, मग आता करू काय? यूट्यूब तर सुरू करत नाही, यूट्यूबला तर भाई दिवस लागतो. करू काय आता? मग काय केलं असंच एकदा, ती इन्स्टाचे 300-400 फॉलोअर्स होते त्या पिरियडला माझे. आणि एक व्हिडिओ होती माझी बायको सिरीजची, ती यूट्यूबला पण चालली होती. 3-4 लाख व्ह्यूज होते त्या पिरियडला. हां आणि त्यातला एक ना सीन चांगला कट केला. ट्रेनमधली गोष्ट आहे गोरेगाव. मी तेव्हा माहीमला राहायचो आणि हो सांगायचं मी भरपूर ठिकाणी राहिलो आहे मुंबईला. मावशी काकी मित्र भरपूर ठिकाणी राहिलो आहे मी. सगळं विरार नाला सपोर सगळं राहून राहिलो आहे मी. सायन बियनला धारावीला पण राहिलो आहे. हां आणि त्या पिरियडला एक व्हिडिओ अशीच होती ना 15 मिनिटाची मोठी, ती 1 मिनिटाची कट केली व्हर्टिकल मोडमध्ये. ती होतीच तीच कट केली. चांगला सीन त्यातला आणि एक टाकला असाच ट्रेनमध्ये टाकला. 11 वाजता टाकला आणि मोबाईल ठेवला. आणि नंतर लंचला ना 2-3 वाजता ओपन उघडला तर ती ना व्ह्यूज त्याला ना जवळ त्या पिरियडला व्ह्यूज 50-60 हजार आले. असेच टाकून दिले मी. आणि ते फॉलोअर्स पण ना 50-60 मध्ये ना तो तगडा होता ना, म्हणजे हां. आणि 300-400 फक्त फॉलोअर्स होते. हां आणि त्या 300-400च्या ना 700 झालेले माझे 2 तासात. आणि कारण जेनोनच होता तो, काय नव्हताच ना कॉन्टेंट चांगला. माझ्या बायको सिरीज होता गावातला मस्त बघायचा, तर तो ना व्हिडिओ चालला 2-3 दिवसांना 2-3 लाख व्ह्यूज गेले. आणि फॉलोअर्स पण माझे 1000 झाले.
मग म्हटलं आता काम करूया, वेळ नाही आपल्याकडे, यूट्यूब करू शकत नाही, मग काय करूया, जो सगळा स्टॉक आहे माझा जुना यूट्यूबचा तो सगळा फटाफट डोके लावला आणि ट्रेनमध्ये एडिट करायचो, कट करायचो, महिनाभर टाकत जाऊया, काय व्हायचं तर होऊ दे, आणि महिनाभर ट्रेनमध्ये एडिट करायचो, पाहिजे तो शॉट त्यातला हा चांगला वाटतोय पिकअप कर, आणि एक टॅगलाईन चांगली द्यायची. माझी बायको बरेच बायकोसरीचे असायचे किंवा गावातले इकडचे शूट केले सगळे होते, टाकत गेलो तिकडे, आणि महिन्याभर त्यांना व्ह्यूज येत गेल्या. बाथरूममध्ये जाऊन ह्याला अपलोड करायचं, सांगायचो हां आता दुसरा हे नाही ना, आणि बघायचो पण नाही, संध्याकाळी बघायचो तेव्हा व्ह्यूज आले असायचे, काय काय चालायचे काय काय नाही चालायच्या, पण बऱ्यापैकी चालायच्या 70%. आणि मग त्या महिन्याभरात ना त्या 700-800चे झाले माझे 7-8 हजार. हा फक्त असेच, म्हणजे काय नाही तर रॉ मटेरियल टाकत गेलो. आणि मग जेव्हा सुट्टी भेटायला लागली, म्हणजे महिना संपला, मग सुट्टी भेटा, आता म्हटलं 10,000 फॉलोअर्स झाले आहेत, आता म्हटलं मग काम करूया, यूट्यूबला असं वेळ नाही भेटत आहे, आता म्हटलं जिथे इन्स्टाला म्हटलं शॉर्ट्स व्हिडिओ बनवू ना, वेळ भेटे 2-3 तरी रविवारचे बनवेन. आणि मग सोना वारेकर ऋषीने सांगितलेली त्याची मैत्रीण, तिने पण बरेच स्टार्टिंगच्या पिरियडला शूट केलं, मुंबईला पण शूट केला आम्ही, इकडे पण रत्नागिरीला पण शूट केला. तर तिला सांगितलं, मग तिच्यासोबत 2-3 व्हिडिओ, दिव्या आंबेडकर म्हणून आहे मैत्रीण रत्नागिरीचीच, अशा मी व्हिडिओ बनवायला, रील्स बनवायला लागलो. आणि मग ॲक्च्युली रील्सचा जर्नी, रील्समध्ये मी अनायसे आलेलो आहे. असं काय ठरवून आलेलं नाही तो रील्सच्या बाबतीत, कारण रील्स म्हणजे मला काय वाटायचं छपरीगिरी, म्हणजे कारण ते बघतच आले होते हे ना लिपसिंग, हे काय यूट्यूब प्रॉपर यूट्यूब कॉन्टेंट, हां भुवन बाम कॉन्टेंट भाई, हां हे काय हे ते फैजू बिजू सगळे होते ते 07007 वगैरे, काय यांच्यावर काय केस विषय करून, त्याच्यामुळे ते कधी आता म्हणून मी जास्त रील्स नाही बघत. हां म्हणजे मी लाईव्ह पण नाही, मी लाईव्ह 2-3दा आलो आहे मोजून. हां मी लाईव्ह स्टार्टिंगला आलो, तो श्रेयाने सांगितलं म्हणून आलो होतो, मला लाईव्ह कसं का माहीत नव्हतं यायचं काय, मी लाईव्ह आल्याच नाही कधी. असं तुझे एकंदरीत ह्या सगळ्यांना ही जी स्टोरी सांगतो ना तुझी, मला काय वाटतं की तुझं ना हे नाही आहे की आकर्षण हे नव्हतं की ओके मला हे करायचं आहे, मला याच्यात, तुझं फक्त एक होतं की मी कलाकार आहे, मला काहीतरी छानसं करायचं आहे, मला तो आयता प्लॅटफॉर्म भेटला आहे, त्यावर मी माझं हो फुकट आहे. कारण नाटक कसं वर्षातनं एखाद दुसरं होणार गावातलं किंवा काय, बरोबर पब्लिक मोजकी भेटणार. आणि एखादा कलाकार असा असतो की त्याला वर्षातनं एकदा केल्यावर तो समाधानी असतो, पण तुझं तसं नव्हतं, तुला फक्त एकदाच करून समाधान नव्हतं भेटणार, तुला सतत करायचं होतं, व्ह्यूजशी संबंध नव्हता की फक्त बघू देत, मला टाकू देत त्याच्यावर, स्वतःची मजा म्हणून पण आणि स्वतःला समाधान म्हणून पण. सुरुवातीला जे क्रेज होतं, व्ह्यूज किती झाले, स्वतः बघणं वगैरे, ते क्रेज पुढे कितपत टिकलं की आता आहे? आता मी बघतच नाही, कारण मी डेली टाकतो, मी कमेंट नाही बघत, कारण त्या जातात फटाफट खाली. ओके. सो बरेच जण सांगतात की तू काय रिप्लाय देत नाही, मला दिसतच नाही कमेंट आज सांगतोय मला दिसत नाहीत, त्याच्यामुळेच आहे हे होत. काय बघ, आपण काम करतो बरोबर, चांगले कौतुक करणारे खूप असतात, बरोबर, वाईट करणारे पण असतात. तर वाईट करणारे कधी कोणी आलेले की वाईट कमेंट्स केल्यात कोणी काय खूप वगैरे? खूप. हो, पण मी लक्ष नाही दिलं. सुरुवातीला कधी थोडाफार त्रास झाला त्या गोष्टीचा किंवा कसं टॅकल केलं त्या? आता काय एवढं असं का नाही, वाईट कमेंट म्हणजे तुम्ही जनरल सोशल मीडिया पण बोलताय की लोक आपल्या आजूबाजूचे नाही, सोशल मीडियाकडून शक्यतो वाईट कमेंट काय आला तसा शक्यतो जास्त नाही आला, कारण कॉन्टेंट चांगलाच होता, प्युअर कोकणातला होता, सो कशाला वाईट कमेंट येतील, पण काय काय असायचे ना तर ते करायचे, पण ते एवढं नाही लक्ष काही दिला, कारण चांगले कमेंट करणाऱ्यांची क्वांटिटी जास्त होती. 95% चांगले होते, 5% वाईट, ते काय 5% काय करायचे? तुझ्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणी होते असे जे तुझ्याबद्दल वाईट कमेंट करणारे वगैरे, असं कधी झालं? पाठून लोक बोलत असतील, समोर तर समोर कमेंट अशा नाही करायचे, बट विषय कसा वाडीत वगैरे ना किंवा गावात वगैरे ना, जे नाते कोण पण असू दे, स्टार्टिंगला असे बोलायचे, रिलेटिव्ह कसे माहितीच असतात, तर काय तो व्हिडिओ करतोय, बाप काय करतो, म्हणजे बाप ॲक्च्युली म्हणजे हे आहेत आरोग्य कर्मचारी आहेत, हा बाबा, आणि काय व्हिडिओ वगैरे कुठे काय करतो, काहीतरी आपला पोरा बिरांना, म्हणजे छोटे पोरांना पण घ्यायचं ना करतो, काय कोणच नाही, आणि मग काहीतरीच आपला, आणि आता विषय असा झाला आहे की तेच सांगतात की हा आमच्या इकडचा पोर आहे, हे झालं ते यात. पण असं हे मोठेगिरी म्हणून नाही की हा म्हणजे आता हे तुम्ही असं बोलताय ना, आता मी सांगणार असं काय नव्हतंच, म्हणजे मी काय तेव्हा पण कॅज्युअल त्यांच्याशी, तेव्हा पण असं काय राग असं बरोबरच होतं, ॲक्च्युली त्यांचं बरोबर होतं, कारण काय करत होतो
बरोबरच आहे ना ते. आता काय माणूस चेंज झाला की ते पण म्हणते, पण चूक अशी नाही काय, ते होत गेला. माझा एक सिम्पल आहे, मी जास्त विचार नाही करत. तुझं एवढं स्टेटमेंट सुद्धा तुझी कितीतरी चांगल्या पद्धतीने तुझी इमेज बाहेर लोकांसमोर ठेवते माहिती. कारण आता तू बोललाच बघ ना की ओके ठीक आहे, वाईट बोलणारे होते वगैरे सगळं तुझ्या कानापर्यंत आलं वगैरे, पण तू त्या गोष्टीला कधी म्हणजे घेतलंच नाही, अगदी मनावर घेतली नाही ती गोष्ट. फॅमिलीचं घेतलं असेल, बट बाहेरच्यांचा काय संबंधच नाही. काय एवढं काय घ्यायचं गोष्टीला तू जास्त फॅमिली वगैरे पण बरोबर काय काय बोलायची ते लागायचं. अरे भरपूर काय बोलाय, काय सांगू ते आई वगैरे बघेल तर कसं तरी वाटेल तिला. काय बोलायची, काय तुझ्यासोबतची पोरं काय करतायत, काय व्हिडिओ करतोय. बट जेव्हा नंतर तिला बाहेरून नंतर समजायला लागलं तुझा पोरगाचे व्हिडिओ बघतोय मी, भारी करतो तू किंवा हे सांगतात ना, तेव्हा आता थोडं रिलॅक्स आहे. आता तेवढं कोण काय बोलत नाही. तुझ्या व्हिडिओमध्ये जी आई दिसते तुझी आई, हा ती कधी कधी दिसते, 2-3 व्हिडिओ, जास्त नाही ती काय, पण ती बाबा कधी दिसू शकत नाही व्हिडिओ, त्यांना काय एवढा संबंध नाही. पण त्याच्या दिसलं ते आईच आहे. मग आई एकीकडे असं होतं आईचं की तुला म्हणत होती हे काय करतो कट्टू, त्याच्यानंतर पुढे आई. आता ती जेनून ऍक्च्युली आई त्याची हौशी आहे, नाही असं नाही, मम्मी हौशी आहे त्याची, पण त्यांचं ना त्या पिरियडला बरोबर आहे. मी जर पालक असतो ऑब्व्हियसली मी बोललो असतो ना. हां, मी त्यांच्या पण माइंडने विचार करायला पाहिजे, कारण तेव्हा मी काहीच करत नव्हतो, लिटरली होतो, आणि माझ्या वयाची पोरं खरोखर कमवत होती. तर ते त्यांचं बरोबर आहे, चुकीचं काय नाही, मी चुकीचा होतो. पण मी त्यांना नाही होप्स असं सांगा, मला गॅरंटी होती, मला ओव्हर नव्हता पण कॉन्फिडन्स होता की नाही मी करेन, कारण कॉन्टेंट तगडा होता, जो कॉन्टेंट इकडे कोणाचाच नव्हता. हा, हे बाकीचे होते नॉर्मल बनवणार होते, पण भाई कॉन्टेंट तगडा होता. त्याच्यामुळे आता बोलला किंवा भावा काही दिसणं येणार वगैरे नाही. तू कधी प्रयत्न केला होताच विचारायचा की हिंमतच नाही झाली विचारायची? नाही, एवढे पण आपण स्ट्रिक्ट असे नाही काय, म्हणजे हेटर असं नाही काय, नॉर्मल तसे हेच आहेत, बट नाही असा कधी, म्हणजे काय हेच नाही. त्यांचं असतं ॲक्च्युली बाबा नाटक वगैरे करायचे आधी भरपूर. हां, नाटक आमच्याकडे नाटकाने माझे आजोबा वगैरे ना मुंबईला वगैरे थिएटरला नाटकं करायची. मावळ मराठा, बरेच नाटकं, कारण मिलमध्ये होते ना, आणि मिलचं ते सगळं त्या लेवलला नाटकं असायची त्यांची. दादर बिदरला भरपूर मोठी नाटकं करत, आम्ही कायच नाटकं करत, मोठी तिकीटवर. तर जेणून थोडा फरक असेल आमच्या, बाकी घराण्यात कोण नाही आला ना ॲक्टिंगचा, त्याच्यानंतर मीच असा काहीतरी असं केला असेल, बाकी त्याच्यानंतर कोण नाही आमच्या इकडे काय. पण बघायला तुमच्याकडे पिढी जात आलाय. हां, पण त्यांच्यानंतर नाही कोणी तेवढं घेतलं, मधल्या पिढीनं नाही, म्हणजे माझ्याकडे तसं काय माहिती. हां, त्यांच्या तसं कोण ॲक्टिंगमध्ये कोण असं एवढं काय फील्डच नाही पडत, गावातले कोण एवढं काय करत बसतं. पण तू आता जेवढे रील्स किंवा व्हिडिओज बनवले त्याच्यात तुला असं कुठला वाटतं की हा माझ्या खूप जवळचा, याच्यासाठी मी खूप मेहनत केली, हा खूप छान आहे, भले त्याला व्ह्यूज जास्त असतील हा डझंट मॅटर, पण तुला वाटतं हा बेस्ट आहे माझा आत्तापर्यंत, असं काय आहे? अशी काय डोक्यात आहे कुठली गोष्ट? ॲक्च्युली काय माहिती, कॉमेडी व्हिडिओ किंवा बाकीचे व्हिडिओ आहेत ना, फनी टाईपचे व्हिडिओ ते जास्त वर्क करतात, कारण तो जॉनर आहे माझा जास्त पकडीचा. पण मला एका जॉनरमध्ये राहायचं नाही, पुढे पण वेगवेगळं ट्राय करा माझ्यावर, एक आर्टिस्ट म्हणून, भले व्ह्यूज नाही तरी. मी शिवाजी महाराजांचं ना स्टार्टिंगच्या पिरियडला मुंबईला होतो मी, तेव्हा ते एवढे फॉलोअर्स पण नव्हते, 50-60 हजार होते फॉलोअर्स, आणि शिवाजी महाराजांची जयंती येणार होती, आणि मी म्हटलं काहीतरी करूया, म्हटलं आपण तर आर्टिस्ट आहे, दुसरं तर काय करू शकतो, हे काहीतरी करू. आणि मी दाढी वाढवलेली, ॲक्च्युली पुष्पासाठी वाढवलेली मी. पुष्पाचा कॅरेक्टर केला होता मी त्या पिरियडला, पुष्पा आला, क्रेज होती, पुष्पाच्या पण व्हिडिओ 2-3 त्या चांगल्या वर्क केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज, दाढी वगैरे, केस पण थोडी आता विशेष थोडी होती, आणि ते करून सगळं सेट घेतला, 1,500 दिले शिवाजी महाराजांचा मुंबईत. आता इकडे ॲडजस्ट करू शकतो, असा का माझाच एरिया आहे, रत्नागिरी आहे, मुंबईत नाही ना, सगळं करू शकतो ॲडजस्ट. सगळं सकाळी रात्री जाऊन ग्रँड रोडवरून तो घेतला, मित्र होता एक, सकाळी मी भेटलेलो अंधेरीला, आणि शिवाजी महाराजांच्या 2-3 रील होत्या. 2 रीलसाठी विरारला गेलो, डॅम आहे माहीत असेल, विरारचा डॅम फेमस आहे तो, तिकडे गेलो आम्ही, आणि उन्हातनं काय माहिती, तिकडचा एक मित्र होता, म्हणजे आमच्याच गावातला तो शूट करायला येणार होता. आम्ही 3 जण सगळा घेऊन, बाकी तर कायच ना, तिकडे जाऊन मग सगळे कपडे घातलेले, सगळे सेट वगैरे केलेला, आणि त्या रील बनवलेल्या शिवाजी महाराजांच्या चालल्या नाहीत. आतून ना असं वाईट वाटलं की एवढी तर मेहनत घेतली, आणि म्हटलं बाकी जातात हे काय चाललं. बट त्या सिच्युएशनला असं कळलं ना की ठीक आहे, ते मी राजांसाठी, म्हणजे महाराजांसाठी केलं होतं, ते काय मी व्ह्यूजसाठी नाही केला होता. तर अशा काय गोष्टी आहेत, जे बाजीरावचा कॅरेक्टर केला होता मी मध्येच, पुढे पण करेन, मजा येते करायला मला.
कारण थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे मजा येते. मला तुझे काही रील्स आहेत ज्याच्याबद्दल बोलायचं होतं, त्यातलं ना एक 2-3 रील्स आहे ना, त्याच्याबद्दल मी तुला विचारतो. एक रील आहे ना सगळ्यात पहिला मला आवडलेला, तो म्हणजे वडापावचा. तू वडापाव खातोय, तो फेकतो आणि त्याच्यानंतर आठवत नाही मी म्हणून मला माहिती आहे तू तेवढा आता सतत वेगवेगळे कॉन्टेंट शोधण्यामुळे तुला तुला आठवत नाही, म्हणून मी स्पेसिफिक आठवण करून देतोय. तर तो वडापाव फेकतो, त्यानंतर दुसरा एक भिकारी तो वडापाव उचलून खायला लागतो. ते जे फिलिंग आहे फेकताना जे की चांगला लागला नाही म्हणून फेकणं, आणि मग त्याला बघितल्यानंतर ते जे फिलिंग येतं, बरं, तो मला खरंच खूप आवडला. म्हणजे माझं पण हे मत आहे की फूड वेस्ट जाता कामा नये. तो पण माझा चांगला व्हिडिओ होता 15 ऑगस्टच्या पिरियडचा. बरोबर. माळण्याकत केला होता तो शूट. त्याला पण तेवढे व्ह्यूज आता 1.5 लाख व्ह्यूज म्हणजे काय वाटत नाही आता. हां, 7 लाख 8 लाख मिलियन हे व्ह्यूज टॉपचे वाटतात. त्याच्यामुळे तो तेवढं म्हणजे खाली होता त्या व्हिडिओ. बट तो पण सेम, कारण मला माहीत होता हा चालला, कारण त्याच्या आधी एक ना मी भिकाराचा कॅरेक्टर केला होता, तो 2 मिलियन गेला होता. त्याच्याबद्दल गॅरंटी नव्हती, म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याला भूक लागत होतो. सो सायको टाईप कॅरेक्टर होता, तो पण छान होता, भरपूर आधी गेलेला होता, पण तो चांगला वर्क झाला होता. मध्ये मध्ये करतो काय ना काय. मला तेच विचारतं, जो जॉनर आहे तुझा कॉमेडीचा वगैरे सगळं असताना ही एक इनसाईट तुझी, म्हणजे त्याच्या मागे करण्यामागे तुझी विचारधारणा काय होती की ओके की अशा पद्धतीचं काहीतरी बनवावं की लोकांना आवडेल म्हणून, की ओके तुझ्या मनात काहीतरी तसलं आहे असं काय? नाही, बोललो ना, थिएटर आर्टिस्ट, सिम्पल, नॉट टिकटॉकर. ओके. ते एका पट्टीने बनवतात, मी नाही बनवू शकत. म्हणजे ते आतून जरी मी बनवलं ना, व्ह्यूजसाठी विचार केला ना, ते आतून तेवढं नाही येत. मग वाटतं वेगळं पण काहीतरी करूया. मध्ये सॉन्ग टाईपमध्ये पण केले आहेत. लक्ष अशोक सराफ खूप म्हणजे मोठा, मी काही नाही, भरपूर मोठा फॅन. हा जाम दादा कोणके वगैरे. म्हणजे कुठेतरी तुझ्या सगळ्यामध्ये ना की मराठी चित्रपट सृष्टीचा तुझ्या भरपूर प्रभाव आहे हे जाणवतं. भरपूर म्हणजे कॅप्टन रणगाडे असू दे वगैरे, अशोक सराफ, अशोक सराफ. तर हे कितपत हे करतोस तू, कशा पद्धतीने बघतो? काय लहानपणापासून बघत आलं ना मी, काय तुम्ही सगळ्यांनीच बघत राहा त्यांना. म्हणजे त्याने एक अक्षरशः मराठीतली एक पिढी चालवलं नाही आहे. आताचे कलाकार आहेत हे पिढी नाही चालवत आहेत, हे एक मूवी बनवत आहेत, त्याने पिढी चालवलं नाही. सोपं काम नाही आहे. अजूनही लोकांच्या अजूनही चालवतात, मीम अजून चालतात अशी बनवाचे वगैरे. नुसतं ते गेटअप मध्ये रणगाड्यांचा डायलॉग म्हटलं, अरे कमाल खरंच कमाल आहे. त्याच्यामुळे ते बघून मग मी जे ते लोक ते 100% आहेत. मी जे पाचपट काय करत असेल ना, त्या तुलनेत मी नाहीच आहे, जाऊ पण शकत नाही. ते खतरनाक, कारण त्यांचा भरपूर एक्सपिरियन्स आहे. ते एक्सपिरियन्सवर नाही येतं. कॉमेडीचा टायमिंग वगैरे तो खतरनाक आहे. अशोक सराफचा लक्षाचा त्यांचा टायमिंग खूप म्हणजे भन्नाट. आणि दुसरा एक रील तुझा जो गावातल्या मातीशी जोडणारा बऱ्याच वेळेस, म्हणजे घर पडलेलं घर ते बनवण्यासाठी आलेलं. त्या 2 महिन्यांना जाम तसले व्हिडिओ केले मी, आणि सगळे वर्क चांगले केले नव्हते. पडकं घर वगैरे किंवा गोठा गावातला वगैरे, ते ॲक्च्युली जेन्युइन कोकणीचा आहे गावातला, त्याच्यामुळे तो येतो फील. पडकं घर बांधण्यासाठी वगैरे त्यावेळेस बाकीचे नातेवाईक येत नाही, जमिनीचा व्यवहार किंवा काय. बरोबर. हे जे विषय आहेत ना, हे विषय आता ऍक्च्युली बघायला गेलं तर कलाकार म्हणून तू उत्तर दिलंस बरोबर आहे, पण हे विषय ऍक्च्युली यांचे सगळ्यांचे कॉमन विषय आहेत कोकणातल्या लोकांचे. त्याबद्दल तुझं काय मत आहे वेगळं अजून काय? जर डीप, कारण रील वगैरे मध्ये जेव्हा बोलायचं झालं तुला शॉर्ट मध्ये बोलायचंय ना, काय शॉर्ट मध्ये बोलायचंय. आता मला जाणून घेतलं तुझं त्याच्या मागची काय धारणा आहे तुझी? त्याच्या मागची म्हणजे आता जेन्युइन माणूस असतो ना, आपल्या गावातून माणूस गेलेला आहे. बराच मुंबईचा पब्लिक सगळा कोकणातला आहे, सर्व कोकणातला पब्लिक आहे बऱ्यापैकी. तर तो कुठे ना कुठे गावातून एक नाळ जोडलेली असते, लहानपणापासून शिकलेला गावात आहे मराठी शाळेत, आणि तो कुठेतरी जॉबला जातो. तर त्याच्या एक मनात राहते ना गावाबद्दल, तो असं कधी विसरत नाही. हां, तर तेच आहे की जेन्युइन काय होतं आजकाल की मुंबईला गेलो आणि मुली पण अशा आहेत की मुंबईचा नवरा पाहिजे, मुंबईत खोली पाहिजे. हे पण विषयावर आहे, यानंतर वाटलं ह्या विषयावर. पण हा एक विषय आहे की त्याच्यामुळे सगळं होत गेलं हे, असं मला वाटतं. आणि मग त्याच्यामुळे वाटतं की गाव कुठेतरी राहिलं. कारण मी लहान असताना, तुम्ही पण असाल, गावात एक कशी भी असायची, गजबडाच असायचा किंवा पोरं खेळा म्हणजे असं काही असायचं. आता तो नाही आहे. गावाची 2 म्हाताऱ्या फक्त असतील दारावर, बाकी गावाची सगळी बंद दारं आहेत आता. पहिले उघडे, ती उघडतात कधी गणपतीत, शिमग्यात, मे महिन्यात, असे कुठे ना कुठे उघडतात. बाकी गावं बंद आहेत.
तर मत काय की ठीक आहे, कामधंदा पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता मुंबईला गेला ठीक आहे, फक्त काय की येऊन ना कधी कधी ते बघा, कारण आपल्याच जमिनीला बाहेरचे लोक घ्यायला हे आहेत. आता रत्नागिरीत पण इव्हन झालं आहे की भरपूर बाहेरचा आहे तो आपल्या जमिनी घेतो आहे, तर त्या आपल्या तुम्हीच तुमच्याकडे विकून काही होणार नाही. बाहेरचा पब्लिक येईल सगळ्या इकडे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. मातीशी जोडलेला कलाकार असतो. नाही मातीशी काय म्हणजे माती काय तिथूनच आलो, जायचं पण तिथे जाय. त्याच्यामुळे बोलण्या वागण्यात सगळ्याच गोष्टीत ती गोष्ट दिसून येते की तू खरोखर खूप मातीशी जोडलेला आहे आणि तुझ्या बोलण्यात कुठे ती औपचारिकता जास्त जाणवत नाही, तो निखळपणा उथळपणा नाही आहे. मेन म्हणजे खोल आहेस, भरपूर खोल आहेस, तोच विषय. लोकांना काय वाटतं माहिती आहे, मी म्हणजे अरे हा पोरग म्हणजे फनी असेल हा, असं काय फुल असं म्हणजे त्या टाईपचं असतं, पण ॲक्च्युली पण तसं काय नसतो. आता अशोक सराफ सर खूप हे आहेत, खूप शांत, मी भेटलो ना, खूप शांत माणूस आहे तो, खूप शांत माणूस आहे. वाटणार नाही टायमिंग बादशाचा, तो स्क्रीनवर आल्यावर हा डीप तसे काय काय असतात लोक जेन्युइन आतून तेवढी प्रॉपर त्यांचं हे असतं, बट स्क्रीनवरचा वेगळा आहे. मी सांगताना मी सांगतो रील आणि रिअल, सिम्पल गोष्ट आहे बाबा, रील आणि रिअल, रीलमध्ये वेगळं आहे, मी रिअलमध्ये असं आहे. आता याच्यात बरेच कलाकार असे आहेत की तुझे एक्सचा रोल वगैरे करणार आहेत वगैरे भरपूर ठिकाणी. आता मला त्याच्याबद्दल सांग की एक्सचा विषय काय नेमका तुझा? कितपत खरं समजायचं आम्ही, कितपत काय समजायचं? एक्सचा विषय, एक्सचा सिरीजचा पहिला व्हिडिओ ना मी असा टाइमपास म्हणून केलेला. टाइमपास काय मागे काही नाही असं एक्स म्हणजे कसा फनी वाटतो, एक मजा असते ना, फनी वाटतो स्टार्टिंग. सत्य घटना काय नाही बट तो फनी वाटतो. आणि त्याच्यामुळे ना तो बघताना पण असं ना, म्हणजे लोकांना ना म्हटलं एक्स टाकला तर पहिला गर्लफ्रेंड टाकून विचार केला होता, पण गर्लफ्रेंड तेवढा ना वर्क नाही केला. म्हटलं एक्स टाकून बघतो, एक्स अशी समोर आली अचानक तर काय होईल सिच्युएशन. तुम्ही असंच बनवला तर तो भरपूर गेला, 4-5 मिलियन गेला त्या पिरियडला होता. म्हटलं नाही असं बनवेन, म्हटलं हा काय ना काहीतरी उद्योग करत असेल आणि म्हटलं ते एक्स येते, तर हा मी तो एक फॉर्मॅट ठेवला. नाही तो छान वर्क होता खरंच. दुसरी पण एक सिरीज आहे की ती मुलगी असते, ती काय ना काहीतरी करत असते, हा वाचवू तिला आणि डायरेक्ट लग्न करायचंय की हे का प्रत्येक गोष्ट तुला तू लग्नावरती येऊन थांबवतोस. मग माझं म्हणणं तू लग्न करतोयस की नाही आता काय नाही? लग्नासाठी काय रिक्वायरमेंट काय, तुझी मुलगी कशी असावी काय, म्हणजे या मार्फत निदान पोहोचेल लोक मुलींपर्यंत वगैरे. लग्नासाठी रिक्वायरमेंट असं काय नाही, जर ठरली असेल तसं सांग. नाही ठरली तर कोण नाही, पण लग्नासाठी रिक्वायरमेंट काय विचार नाही सध्या तसं मनात आहे. कारण आता कसं आहे माहिती आहे, माइंड जेन्युइन सांगतो उत्तर की माइंड सगळ्यांना असं काय करतोय ना हे काय ह्याच्यावर आहे. पुढे काय होऊन मला माहीत नाही, आणि मला सिम्पल आहे, फ्युचरचा विचार नाही करत. प्रेझेंटमध्ये मेहनत घे, फ्युचर ऑटोमॅटिक होतं, हे मला बोलला होता आमच्या शेजातला. आणि ते ना मला तेव्हापासून कनेक्ट झालं. म्हटलं हा हे बरोबर आहे रे, म्हटलं आपण उगाच मी असा करेन तसा करेन विचार करतो, आता काय करतोस ते बघ आधी. मग ते सिच्युएशन झाली, त्यामुळे मी एवढं पुढच्या 2 वर्षांनी मी काय करेन, एखादा पिक्चर किंवा सिरियल की नाहीच करणार काहीच नाही आलं. बट आता काय करतोय बाबा, उद्या रील काय करेन, यूट्यूब काय, हे त्याच्यामध्ये सवय झाली मला. सो आता सिच्युएशन सांगायचं तर असा कायच विचार ना, लग्न बिग्नाचं काय असं काय नाही, पोरगी अशी पाहिजे असं काहीच नाही विषय. आता काय करतोय तर काय करू, क्रिएट काय करू, युनिक काहीतरी. 2 लाख झाले ना की माझा 2 लाखवर थांबायचा विचार आहे. मग आता काय 3 लाख कशी होतील, 3 लाख 4 लाख कशी होतील. सो हे ते एक मजा राहते, तिथपर्यंत संतुष्ट हो असं असतं, असा काय प्रकार नाही माझ्यात आहे. जेव्हा मी असा कधी ना कांचा असं हे पण होत नाही आणि सॅड पण एकदम जास्त मिडल थिंकिंग, मिडलमध्ये राहतो, न्यूट्रल जास्त लाऊड नाही. घरच्यांचं काय आता लग्न कर वगैरे असं काही म्हणणं नाही? असं काय नाही, काहीच नाही एवढं तसं काय नाही. 26 रनिंग आहे ना अजून, काय गरज पडली तुम्हाला रील मधलीच एखादी आणून ठेव वगैरे? रील मधली शक्यता वाटत नाही मला, वाटत नाही. दुसऱ्या फील्डची करून कदाचित, दुसऱ्या फील्डची कुठेतरी टीचर किंवा टीचर असं सांगितलं असं काय टीचर असं सांगितलं कोणी, म्हणजे कोणी मी शिक्षकाचा भूमिका करतो ती माहिती आहे ना, त्याचं ती तसं काय नाही आहे, असं सांगितलं जस्ट. म्हणजे रीलमध्ये पण असेल काय माझं नशीब पुढे कधी क्रिएट असं काय सांगू शकत नाही, लाईफ आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही काय होईल ते. बरं, दुसरी गोष्ट अजून मला की तू साऊथ किंवा बॉलिवूड ह्याच्यात कुठल्या हिरोचा जास्त फॅन आहे?
लक्षात सर मराठी इंडस्ट्री. ओके, इथे मराठीत तू त्याचा प्रभाव आहे ते दाखवलंस, ते आम्हाला कळलं. पण साऊथ आणि हिंदी याच्यातलं, कारण आम्हाला एक ओके ओके आम्हाला अजून एक मला एक उत्तर वाटत होतं, म्हणून म्हटलं तुला विचारू कोण कोण आहे की कुमारचा मोठा अक्षय fan. कुमार. अक्षय कुमार मी लहानपणापासून बघतो ना, म्हणजे ते एक चुरा के दिल मेरा जे स्टाईल क्रेज असते ना, तर ती केसची स्टाईल, ती शॉर्ट बीट बटन वगैरे ओपन इनमध्ये म्हणजे क्रेज होती त्याची ना त्या हिरोची, ती मला अक्षय कुमार जाम आवडायची त्या पिरियडला लहानपणापासून. मी तेव्हाला 7-8 वर्ष म्हणजे पहिली दुसरी असेल ह्या पिरियडपासून. शाहरुख खानची ठीकठाक होती, बट अक्षय कुमार जामच होती क्रेज, म्हणजे भारी वाटायचं पर्सनल असायचा. अजून पण आवडतं कारण टायमिंग खतरनाक आहे, म्हणजे कॉमेडी ॲक्शन सगळा. हां, सो अक्षय कुमार हा अजून पण म्हणजे फॉर कायम. हां सर, बाकी एवढे नाही. शाहरुख खान ठीक आहे, शाहरुख खान पण एक जेन्युइन आर्टिस्ट म्हणून आवडतो. बाकी बॉलिवूडचे ना, साऊथचे आवडतं की अल्लू अर्जुन मोठा फॅन. अल्लू अर्जुनचा फॅन. आणि केस माहिती पुष्पामुळे तर जामच झालं ते, मला मजा येते. अल्लू अर्जुनचा मोठा फॅन आहे. साऊथचा अजून नाही तेवढा कोण, पण अल्लू अर्जुन. बरं, एवढे सगळे आता फॉलोअर्स आहेत वगैरे, कधी कुठल्या मुलींकडनं असं झालंय की मुलींना तू आवडतोयस, त्यांचे काय कॉमेंट्स कॉल्स झालंय असं झालंय? कधी कुठली अशी फॅन मुवमेंट एखादी? फॅन मुवमेंट मुंबईत झाले आहेत, इकडे नॉर्मल होतात. रत्नागिरी काय, माझीच रत्नागिरी झाल्या आता, तर रत्नागिरी एवढं वाटत नाही, पण मुंबईत अशांना भारी वाटतात. लक्षात राहणारी एखादी कुठली फॅन मुवमेंट झाली? लक्षात राहणारी फॅन मुवमेंट ना लोकल ट्रेनला झाली होती. काय लोकल ट्रेनला झाली होती आणि मी बसलो होतो अंधेरीवरून विरार नाला सोपाराला. 3चा पिरियड वगैरे काहीतरी होता, आणि बसलेलो आणि झाला थोडी ट्रेन पुढच्या स्टेशनवर गेली आणि थोडी गर्दी झाली. हां, ते विरारची माहिती आहे ना, गर्दी थोडी होत गेली. आणि अशी समोर अशी ना, म्हणजे पाठून अशी ना मुलगी आली, आणि अशी मी खाली आता केसान काय तर माझी केस करली, त्यात मी खाली कसं मी असा होतो ना फोनवर वगैरे, तर असा होतो आणि ती समोरच होती. आणि मी तिला असं जस्ट का मुलगी आहे म्हणून बसायला, बस बाबा एक जेन्युइन बाबा कशाला बस म्हणून मी तिला बस. तर म्हणजे अरे अभिगुरव म्हटलं, म्हटलं होय हो, म्हटलं बस नाही बसा म्हणतो म्हटलं काय झालं राहू दे म्हटलं अभिगुरव वगैरे, म्हटलं बस म्हटला. तर तो एक असा, बाकीचे बरेच काय पण तो एक आठवतोय मला ना आठवत नाही काय, मला आठवत नाही जास्त काय आधीचं, त्याच्यामुळे तो एक जरा म्हणजे भारी वाटला होता. आणि त्या पिरियडला आता नाही, भरपूर आधीची गोष्ट आहे. हां, त्या पिरियडला आता काय एवढं वाटतं, आता तर भरपूर फॉलोअर्स आता. हां, हे भरपूर आधीचं आहे. मी तेव्हा त्या स्टुडिओत होतो. ओके, 70-80 हजारच्या 70-60-70च्या त्यावेळीच्या आहे. तेव्हा काय ते युनिक वाटायचं ना, त्याच्यामुळे. बाकी असं आहेत भरपूर, काही एवढं आठवत नाही. पण घरच्यांसमोर असं कधी झालं की तू बाहेर पडलायस आईसोबत बाबांसोबत, तुला 4 लोक ओळखतायत, आई बाबांची रिएक्शन काय मी बघितलंच नाही आई बाबा कुठे, काय बघू आता, काय ते असेल कदाचित, नसेल पण काय असं पण असेल, किंवा पप्पांचं एवढं काय हे नाही आहे. पप्पांचं एवढं की करतोय हां ठीक आहे करतोय, बट मी सांगतोय ना, मी कधी लाऊड नाही करत. म्हणजे असं मी माणूस विचित्र आहे का मला माहीत नाही, पण मी फॅन ठीक आहे एवढंच वाटतं, लाऊड नाही कधी होत. ते का मला माहीत नाही, असेल कदाचित जेन्युइन. ॲक्च्युली बाबांसारखं कदाचित असेल, मी बाबा नाही लाऊड करत कधी, आई लाऊड करते. केस आईसारखी आहेत माझी करली, पण माइंड थोडा बाप, त्याच्यामुळे कदाचित पप्पांसारखं असेल. तू जास्त जवळ कोणाच्या, आई की बाबांच्या? दोघांच्या पण तसं बघायला गेलं तर मम्मीच्या जास्त असेल कदाचित, कारण बहीण आहे ना, म्हणजे लहान बहीण आहे, ती पप्पांच्या जास्त आहे. एक छोटेसे 2-4 प्रश्न आहेत माझ्याकडे, हे किंवा ते, तुला फक्त त्यातले एकच चूज करून सांगायचं, ठीक आहे? पण इन्स्टंट जेवढं जमेल तेवढं, पण एकच काहीतरी. ओके, असं समज, तसं समज. ओके, मैत्री की नाती? मैत्री की नाती? मैत्री. प्रेम की पैसा? अरे देवा रॅपिड फायर. काय प्रेम की पैसा ना? अक्षय कुमार फॅन, पैसा. सध्या पैसा. ओके, पुढे माहित नाही, सध्या पैसा. ओके, नेक्स्ट. आदर की पैसा? आदर की पैसा? जामच डीपली विचारता तुम्ही आता.
आदर की पैसा म्हणजे मला आदर की कसं काय तुला हा हा आदर तुला हवा की पैसा हवा, दोघांपैकी एक निवडायची वेळ येतात. अरे देवा, सध्या सिच्युएशनला पैसा. बर, ओके. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल मुवमेंट आहे, जास्त प्रॅक्टिकल, करेक्ट, ओके. त्यानंतर आवड की छंद, सॉरी आवड की प्रोफेशन? पहिली आवड होती, आता प्रोफेशन. ओके ओके, व्हेरी गुड. त्यानंतर मित्र की मैत्रीण? कुठून काय नशी मुलींची नावं नाही घेता तुम्ही. अरे म्हणजे घ्यायला हवे जरा काढ अशी थोडं. मित्र की मैत्रीण? मित्र की मैत्रीण? हा दोघांनी सपोर्ट केलं, एक काहीतरी घ्यायचंय ना. म्हणजे एक की असे एक मित्र एक मैत्रीण की अनेक असे, म्हणजे कोण? आता आपण आता फक्त हेच बघतोय, जो व्यक्ती मित्र किंवा मैत्रीण आहे ना खास, त्याला कळेल हा प्रश्न काय. मित्र की मैत्रीण खास जेन्युइन माझा असं कोण? मित्र मैत्रीण दोन्ही पण आहेत तसे, बट मैत्रीण. मैत्रीण, ओके. मैत्रीण की पैसा? अरे देवा, मैत्रीण की पैसा? पैसा. ठीक आहे ठीक आहे, सफिशियंट आहे एवढे, हरकत, जेन्युइन आहे, ओके, चालतंय. मग तुझ्या ना रील्सबद्दल ना अजून एक गोष्ट मला विचारायची आणि म्हणजे सांगायची पण आहे की तू ज्या पद्धतीने हे काही खास रील्स आपण मगाशी बोललो की ज्या याच्याबद्दल होत्या की फूड वेस्ट जाण्याबद्दल, बरोबर, गावातल्याबद्दल, त्याच्यासोबत अजून एक तुझा रील्स होता जो होता अंधश्रद्धाशी रिलेटेड. तो एक खूप छान सब्जेक्ट आहे आणि मला असं वाटतं खरंच तो खूप छान सब्जेक्ट तो हँडल करतोय. कोकणात हा विषय खूप आहे अजूनही, बरोबर आहे ना. अजूनही लोक कोकण नाव म्हटले की ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येतात की यार यांच्याकडे ते करणी वगैरे हा प्रकार आहे अजून पण, आणि कितीतरी लोक ते मानतात पण अजून. तू खरोखर म्हणजे पूर्णपणे ह्या गोष्टी टाळतोस किंवा तुला विश्वास आहे नाही काय कितपत? जरा विश्वास नाहीच आहे. नाही, मी जेव्हा कोकणात गावातला असलो ना तरी ह्या गोष्टींचं असं काय गरजच नाही. म्हणजे काय मूर्खार्क प्रकार, कोकणाचं नाव उगाच तरी चांगलं कोकण आहे आणि नको ते काहीतरी गोष्टी करताय तुम्ही. देवावर श्रद्धा आहे, ठीक आहे, हे बरोबर आहे, पण त्याचं काहीतरी वेगळंच काहीतरी हे चुकीचं आहे. काही गरजच नाही. तर आम्हाला म्हणजे मी एक प्रेक्षक म्हणून जर तुला सांगायचं झालं तर मी तर सांगेल खरोखर तुझे हे असले जे कंटेंट आहे ना ते खरोखर खूप छान असतात आणि असायलाच हवे, हे लोकांपर्यंत पोचायला पण हवे. तर आमची इच्छा आहे की तू अजून हे असे कंटेंट नक्की आणायला हवे, कारण ज्या पद्धतीचं तुझं नेचर आहे, तुझा जो स्वभाव आहे तो कळून येतो की ओके हा कलाकार नंतर आहे, त्याच्या आधी हा चांगला माणूस आहे, कोकणातला माणूस आहे, कोकणाला प्रेझेंट करणारा माणूस आहे. आणि जर इतके चांगले थॉट्स जर तू पुढे आणत असशील तर साहजिक त्याचा आपल्याला फायदा होणार कोकणाला वगैरे. तर तू नक्की तसे रील्स आण, मला खरोखर खूप आवडेल, लोकांना पण आवडेल बघायला, खूप छान भेट आणि बरं वाटतं त्याला. आणि आता थोडंसं पुढचं आपण बोलू. तू मगाशी बोललाच खरं की मी प्रेझेंटमध्ये जगतो, प्रेझेंटचं काय पुढचं काय डोक्यात नाही, पण कुठेतरी आपण काम करत असताना काहीतरी प्लॅनिंग करत असतो ना पुढचं. तर आता तुझं पुढचे काय प्लॅनिंग आहे प्रोजेक्ट बद्दल किंवा काय अजून काय आहेत का की जे आम्हाला माहिती नाही, ज्याच्यावर तू काम करतोय असे काय? नाही, असं काहीच नाही, काहीच नाही. वर्क करतोय मी फक्त. ओके. असं काय नाही की एकदा सॉन्ग येत आहे माझं, एखादा मूवीत कुठलं तरी काहीतरी कॅरेक्टर भेटलेलं आहे, एखाद्या सिरीजमध्ये नाटक व्यवसाय करतो, असं काहीच नाही. रील्स करतोय, व्हायरल जात आहेत, पब्लिक येतोय, फॉलोअर्स, एवढंच सुरू आहे लाईफ. काहीतरी असं डोक्यात असेल की मला अमुक हे करायचं आहे, अजून काय सुरू? बिझनेस नाही, बिझनेस म्हणशील किंवा तुझं ह्या फील्ड रिलेटेड असेल किंवा आणखी काही असेल की तुझ्या डोक्यात मला हे एकदा करायचं आहे, अजून सुरुवात नसेल केली त्याला, पण अशी काय आहेत की मला हे करून बघायचं आहे किंवा काय? सध्या सांगतो काय, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सुचत आहे. का ते माहीत नाही, कारण बिझनेस करायचं एक माइंड आहे, पण पुढे काही नाही, जॉब नाही करायचा आहे. ओके. जॉब नाही करायचा आहे कारण वेळ नाही भेटत. वाईट नाही जॉब आहे, पण मला वेळ नाही भेटत ह्या फील्डमध्ये करायचं असेल तर. बिझनेस करून काय ना काय छोटा मोठा पुढे रत्नार्थच करेन, हे करत करत मग हे पण करेन, पण पुढे असं काय करायचं एवढं मी सांगितलं का विचारच नाही करत मी. आता विचार काय माझा, इथून गेल्यावर शूट काय करेन,
लिटरली हा माझा माइंड आहे. लेडी कॅरेक्टर मी फोन पण आमचं अरेंज पण झालं शूटचं. कॉन्टेंट हां कंटेंट शूट डायरेक्ट शूट एडिट कॉन्टेंट वगैरे तू आधी तयार करतोस काही? कॉन्टेंट रेडीच असतात. Readyच रेडीच आता उद्याचे कॉन्टेंट आता रेडी आहे. म्हणून तर स्पीडने चालतो ना मी. बाजीराव की रफ्तारी पाहिजे आणि तसा प्रकार आहे तो. रफ्तार आवडते, मजा येते. स्लो नाही आवडत काम मला. काय काय क्रिएटर आहेत ना 15 दिवसांनी 10 दिवसांनी व्हिडिओ टाकतात. ते कोण पण व्ह्यूज काढेल रे. डेली व्ह्यूज काढून दाखव ना. हां तो खरा पब्लिक आहे. डेली लाखात व्ह्यूज काढा तर मजा आहे. तुझं जेव्हा पहिलं काय पेमेंट्स किंवा काय जे आलं असेल युट्यूब पासून हां तेव्हा काय केलेलंस पहिल्या पेमेंटने? काय असं केलं नव्हतं. सेव्हिंग अजून पण म्हणजे त्या अकाउंटमध्येच गेले. ओके. पहिलं मी पार्टीच नाही करत कधी. काहीच नाही काय केलं. 100 मिलियन काय 100 1 लाखला पण काय नाही केलं होतं. काहीच नाही काय केलं होतं. खाली 1000 झाले 10,000 झाले तर मोठ्या पार्टीज होतात. पार्ट्या करतात नाही करत काय. काहीच नाही. मिलियनला करेन. तुझं एक फोटो पण आम्ही बघितला होता. त्याच्यानंतर 10,000 नंतर काहीतरी टोप होता माझ्या मते काहीतरी डोक्यावर. पार्टीचा होता तो. नाही 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 नाही. कुठला टोप बोलताय तुम्ही? डोक्यावर असं तू टोप घेऊन बसला तरी चालला होता बिर्याणीचा मे बी. आणि त्याच्यावर 100K इन माय हेड. नाही 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 ते माझा दादा आहे मिलिंद दादा म्हणून आहे. त्याने ते 100K ला ना त्याने असंच एक बनवलेलं कारण त्याच्यासोबत ती रील होती. ओके. तर त्याने तो माझा त्याच्यासोबत ती रील होती ना तर तो मी असा माझ्या डोक्यात होता. तर त्याने थॉट असा लावलं की हा ह्याच्यावरून 100K घेऊन चाललाय. कम्प्लीट झाले ना. ऍक्च्युली नाहीच थॉट होता त्याचा. मी विचार केला की नाही 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 बिर्याणी वगैरे. त्याचा माइंड होता. त्याने ते मेन्शन स्टोरी पाहिला असेल तुम्ही. ओके. हा बरोबर त्याचा होता ते. पण तू खरंच कुठलं सेलिब्रेशन आहे? नाही नाही अजूनपर्यंत तरी नाही केलं. अजून एकही सेलिब्रेशन नाही. का? याच्यामध्ये कारण काय? माझा लहान असताना बड्डेच 2-3 वेळा झाला नव्हता मी त्याच्याकडनं माझ्या पहिल्या बड्डेला कोणतरी ऑफ झालं होता. त्याच्यामुळे नंतर असं राहायला गेला. स्टार्टिंगला आपला कसं 2-3 वेळा नंतर होत नाहीत. आताचा काय फॅड आहे काय झाला सगळा करता सगळा केक करतात. सो ती कदाचित सवय त्याच्यापासून ना कमी झाली असेल माझी. आणि नंतर 1-2 वर्ष तर ना मी कॉलेज पिरियड ठेवलं. 1-2 वर्ष मी 22 मेला बड्डे असतो माझा. 23 मेला लक्षात आला की माझा बड्डे होऊन गेला. केलेलाच नाही ना. म्हणजे असं कधी हेच नाही. युनिकच नाही तो दिवस. युनिकच नाही. नॉर्मलच. सो अजून पण नॉर्मलच आहे. सो त्याच्यामुळे कदाचित ना ते असं काय हे नाही म्हणजे काय ठीक आहे हां चालत राहा असं. त्याच्यामुळे सवय लागली. आपल्या या प्रोग्रामच्या माध्यमातून जे कोणी तुला बघत असतील दिग्दर्शक वगैरे त्यांच्यासाठी म्हणजे समजा कुठल्या तुला ऑफर आहे तू जाशील काय तुझ्या? नाटकासाठी जाईन. व्यावसायिक मूवीसाठी पण जाईन. सिरियलसाठी थोडा विचार करेन मी. पण नाटक मूवीसाठी नक्की जाईन. काय आलं चांगलं असं असलं तर नक्की जाईन. त्यातच करायचं आहे. आता कंटिन्यू आता हे करतोय तिथून कुठं चांगला तर करेन की. एखादा सॉन्ग चांगला आला अल्बम सॉन्गचा चांगला असला तर करेन. असं काय नाही. जेवढं करता येईल तेवढं करत जाईल. काय करेन माहीत नाही पण येईल ते आवडलं करत जाईल असं आहे. ॲक्च्युली ह्या नेचरची लोक फार कमी भेटतात. बऱ्याच वेळा काय होतं की ओके मी हे केलं तर काय होईल ते मी करू की नको मग ते पुढे कसं दिसेल पुढे माझ्यावरती काय इफेक्ट होईल या विचारात बरेच जण अडकलेले असतात. मग तुझं एकंदरीत हा सगळं वागणं बोलणं बघितल्यावरती ना जाणवतं कॅज्युअल वाटत असेल. कॅज्युअल वाटत जास्त पुढचा विचार नाही करत आहे काम ते करून मोकळं व्हायचं. त्याच्यामुळे तो स्पीडमध्ये जातोय ना. विचार करत राहिलो ना तर मी अडकेन. खरंय स्पीड नाही तेवढी पकडता येणार मला. मी विचारत नाही करत काय आहे कॉन्टेंट चल कर सवय असं विचार नाही करत. हा तुझा स्वभाव आणि हे तुझे कंटेंट हे तुला इतरांपासून वेगळे याच्यामुळेच बनवतात. आणि मी कोलॅबरेशन जास्त काय मोठा क्रिएटर आहे असं कधी काय केलं नाही. माझंच आहे कारण ज्यांनी स्टार्टिंगला सपोर्ट केला आणि त्यांच्यासोबत करत आलो. सो असं कधी वेगळा मुंबईचे बाकीचे क्रिएटर असेल मी त्यांना चुकीचं नाही बोलत आहे पण ते कसे मुंबईतले वगैरे बरेच इकडे ते कोलॅब करतात तिकडचे फॉलोअर्स वगैरे. सो असं मी कधी केलेलंच नाही कारण मला माहीत नव्हतं कोलॅबरेशन काय. मला जेव्हा 60-70 फॉलोअर्स कळले ना तेव्हा कळतं अच्छा दुसऱ्यासोबत मी तिकडे गेलं की कोलॅबरेशन करतात असं म्हणजे मोठ्या क्रिएटरसोबत करतात जेणून ते. तेव्हा काय लागलं. नंतर मला कळलं की 3-4 जणांसोबत पण कोलॅब होतं. पहिल्या वाटत एकासोबतच होतं. सो या गोष्टी एवढ्या काय माहीत नव्हत्या. नाही खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून तुझ्याशी बोलून. आणि एक छान तुझी एक दुसरी बाजू कळली आम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी दुसरी बाजू खूप छान वाटली कारण जो तू रील्समध्ये यूट्यूबमध्ये जे काय धमाल करत असतो त्या व्यतिरिक्त तू आत किती खोल आहेस
आणि किती प्रांजळ मत आहे तुझी बऱ्याचशा गोष्टीवरती ते कळलं आणि खूप आनंद झाला तू इथे आलास त्याच्या. मला तर जास्त आनंद झाला. हे मस्त आहे, द गजाली शो मस्त आहे, युनिक वाटलं मला. मी स्टार्टिंगला पण बोललो होतो, छान वाटलं. खरंच थँक्यू. आणि चांगलं काहीतरी आपल्या साईडला हे करताना युनिक आहे. हां, आणि आम्हाला आवडेल तुझे हे असेच नेक्स्ट जेव्हा कुठले पडाव पार होतील फॉलोअर्सचे वगैरे, तेव्हा पुन्हा एकदा आपण भेटूयात. तुझ्या आणखीन सक्सेसच्या स्टोरी अशाच आपण एकदा चर्चा करूयात. आणि तुला असंच यश उत्तरोत्तर भेटू दे आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. थँक्यू. आणि मनापासून आभार. तुम्ही माझ्या लाईफचा ना फर्स्ट पॉडकास्ट काय तो मला पॉडकास्ट काय एवढं माहीत नाही, इंटरव्ह्यू काय असेल तो, तर तो कायम लक्षात राहिला माझ्या. पुढे काय किती काय माहीत नाही, पण हा लक्षात राहा. अच्छा बाबा पहिला एक काहीतरी केला होता, म्हणजे असतो ना आपला की काहीतरी केलं थोडाफार काहीतरी. हा, पहिली गोष्ट लक्षात राहते, पहिली गर्लफ्रेंड लक्षात राहते. विषय तिथे येतोय, कॅमेऱ्यानंतर आम्ही बघूयात काय असेल तर तसा तो पहिला पॉडकास्ट हा ऋषीने सांगितला होता आणि केला होता मी रत्नागिरीत. आणि दादाने छान बोलतात ना प्रेझेंट असं वाईब आली की एक प्रोफेशनल पॉडकास्ट करतोय पहिल्यांदा, असं कोण करत नाही. तर ते एक वाईब आली आणि छान वाटलं मला करताना, जेन्युइन बोलता आलं. आणि हे मी कधी बोलत नाही जेन्युइन, लोकांना माहीतच नाही काय. लोकांना मी रीलवाला आहे ते फक्त माहिती आहे. विषय तोच म्हणून तुला जे काय बघितलंय ना बरोबर ते आणि आत्ताच तू फरक आहे आणि खूप छान आहे. त्याच्यामुळे हा ओरिजिनल आहे, खूप छान. आणि मला म्हणजे मला खात्री आहे की आत्ताचा हा जो आहे ना, आत्ता आपल्याला आम्हाला एक्सप्लोर झालेला हा पण लोकांना तेवढाच आवडणार आहे जेवढा रील्स मधला आवडतं. पोरींना जास्त आवडेल. हो आता तर काय बघायला सोपं, मुली म्हणते सो क्यूट. नाही, नक्की नक्की खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पुन्हा आपण नक्की भेटूयात असं वेळात. तर मंडळी, हा होता अभिषेक गुरव जो आपल्या पॉडकास्टमध्ये आलेला. आज अभिषेक गुरवबरोबर आपण एवढ्या गप्पा मारल्यात, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घेतल्या, त्याचा स्ट्रगल आणि सध्या तो काय करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्यात. असेच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या मातब्बर लोकांना आपण इथे आणू, त्यांच्याशी गप्पा मारू आणि त्यांच्यासोबत पुन्हा रंगवूयात आपल्या गजाली.